नमस्कार, समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। कंधार येथे भारतीय बौद्ध महासभा व बौद्ध उपासकांच्या वतीने 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। कंधार शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याजवळ बौद्ध अनुयायी पुतळ्यास अभिवादन करून 30 चरणासह पंचशील ग्रहण केले। तदनंतर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर अस्थि स्मारक भीमगड येथे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजारोहण सह वंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मान्यवरांनी दिल्या प्रतिक्रिया। चला तर सविस्तर पाहूया। भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः नमन। मित्रो, आज अशोका विजयादशमी। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवले मुक्कामी 1935 ला ज्यावेळेस धर्मांतराची घोषणा केली, त्याच्यानंतर 1956 मध्ये त्यांनी धर्मांतर केले। 1935 ते 56 इतक्या दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण धर्माचा अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपणा सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तेव्हापासून आपण त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून आपण साजरा करत असतो। मित्रहो, तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या मुलाला राहुलला धम्मदीक्षा देऊन पूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी पाठवलेला आहे। त्याच पद्धतीने सम्राट अशोकांनी कलिंगचं युद्ध जिंकल्याच्या नंतर त्यांना जो पश्चाताप झाला, त्या पश्चातापाचा विचार करून त्यांनी तथागत भगवानाच्या चरणी नतमस्तक होऊन बौद्ध धम्माची स्वतः दीक्षा घेतली आणि आपल्या मुलांना सुद्धा संघमित्रा आणि महेंद्र यांना बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवलं। त्याच पद्धतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संपूर्ण भारत बौद्धमय करण्यासाठी स्वतः झिजले। त्यांनी आपल्या सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच काम केलेलं आहे आणि आज सुद्धा संपूर्ण परिवार बौद्ध धम्माचा प्रसार करत आहे। त्यानिमित्त मी आपणा सर्वांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंधारच्या वतीनं आपणा सर्वांना आणि सर्व भारतीयांना अशोका विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम। सप्रेम जय भीम। आज 2 ऑक्टोबर या दिनी 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन तमाम बौद्धांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपण थाटामाटात सकाळपासून साजरा करीत आहोत। सकाळी ठीक 9 वाजता विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करून ठीक 10 वाजता या ठिकाणी तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहण झालेलं आहे व मान्यवरांचे मनोगत व मंगलकामना त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत। सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी 10 वाजता आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे। मी सर्वांना एवढीच विनंती करतो, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 69व्या वर्षापूर्वी आपल्याला जो विज्ञानवादी बौद्ध धम्म दिलेला आहे 22 प्रतिज्ञासह, तरी मी सर्वांना माझ्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विनंती करतो की आपल्याला एक इथं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आस्ती आहे, तरी सर्व बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे, भीम जयंती असेल, भैयासाहेब स्मारक भैयास ठिकाणी अभिवादन करण्यासाठी यायचं आहे। याच ठिकाणी 12 डिसेंबर 17 सप्टेंबर सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। आपला प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी आपली 3 एकर जवळपास जागा आहे, या जागेचं आपल्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी इथे येऊन आर्थिक सहाय्य करायचं आहे। आपल्याला या ठिकाणी आपल्याला सभामंडप वरील शॉपिंग सेंटरचं आपलं काम राहिलेलं आहे। मी सर्वांना विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी आम्हाला सहकार्य करून आपल्या या कामाला गती देण्याचं काम करावे, एवढीच विनंती या मंगलदिनी करतो। माझे शब्द मंगलकामना शुभेच्छा देतो। धम्मचक्र परिवर्तन दिन या ठिकाणी साजरा केलेला आहे। आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे धम्मचक्र परिवर्तन दिन जे आहे, हा दिवस हा पारंपरिक नाही आहे, याला एक मोठं इतिहास आहे आणि हा इतिहासच आपल्याला सांगतो की त्या काळामध्ये जेव्हा या भारतावर एकाच राजाचं साम्राज्य होतं, तो राजा म्हणजे चक्रवर्ती अशोक सम्राट, आणि या राजांनी अनेक युद्धामध्ये कित्येक हत्या करूनही त्यांचं समाधान त्या ठिकाणी होत नव्हतं आणि त्यांनी एक शेवटचं जे काही
युद्ध होतं ते कलिंगा युद्ध होतं. आणि या कलिंगा युद्ध जिंकल्यानंतर तो राजा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर प्रजाला बघितला की प्रजा माझी स्तुती करत असेल. आणि ही स्तुती पाहत असताना त्यांना लक्षात आलं की नदी नाले जे होते हे रक्तानं वाहिलेले होते आणि ते वाहून त्यांचं मन त्या ठिकाणी दुःखी झालं. त्यांना समाधान झालं नाही आणि समाधान झाल्यामुळं ते दुःखी राहिले. आणि त्यांनी म्हणले की माझ्या हातून ही कोणती मोठी घटना झाली की मी आज एका भागामध्ये जर बघितलं तर मी युद्ध जिंकलं आणि मी सुखी आहे, आणि दुसऱ्या भागामध्ये बघितलं तर माझं जे साम्राज्य आहे हे मीच उद्ध्वस्त केलेलं आहे. तर याच्यामधून त्यांना एक मार्ग या ठिकाणी निघायचा होता आणि तो म्हणजे तथागत गौतम बुद्धाचा मार्ग. तथागत गौतम बुद्धाचा मार्ग म्हणजे हा विज्ञानाशी निगडीत मार्ग आहे. बुद्धांनी कधीही स्वतःला देव असं समजलेलं नाही किंवा माझी पूजा करा म्हणलेलं नाही. बुद्धांनी जे मार्ग सांगितलेले आहे, अष्टांगिक मार्ग सांगितले, त्या मार्गाचा आपण अवलंब केला तर आपण कुठेही कमी पडत नाही. आपल्या पाहतो की बौद्ध समाजाचा इतिहास आजपर्यंत भारतामध्ये घडलेला आहे, पण तेवढाच खचलेला केव्हा आहे जेव्हा मोठमोठे जे व्यक्ती होते ते मद्यपानाच्या याच्यामध्येच खचलेले आहेत. त्याच्यामधून आपल्याला बाहेर निघायचंय आणि ती बाहेर ज्या वेळेस होईल, आपण निघतो त्यावेळेस आपली ही धम्मक्रांती या ठिकाणी तयार होईल. आणि या धम्मक्रांतीलाच आपल्याला इथून पुढे या मात्र संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जायला पाहिजे. कारण बाबासाहेबांना सांगितलेलं आहे बाकी तुम्ही काही करा पण या संस्थेमध्ये तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि ही संस्था आपण त्या ठिकाणी टिकून ठेवली पाहिजे आणि या संस्थेमार्फतच आपण चाललं पाहिजे. म्हणून ना की अशोक सम्राट हे काय होते आणि बुद्धांनाच त्यांनी का स्वीकारलं हे जगाला या ठिकाणी कळालं पाहिजे आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी चाललं पाहिजे. एवढाच उपदेश या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना या शुभेच्छा देतो. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द. धम्मचक्र परिवर्तन दिनाचा 69वा दिन मोठ्या उत्साहामध्ये संबंध भारत देशामध्ये साजरा केला जात आहे. तर या ठिकाणी या दिनाचं महत्त्व म्हणजे जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्मांची दीक्षा घेतली. त्यावेळेस 5 लाख अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली आणि त्यांना सांगितलं की बा बौद्ध धम्माचा जो काही धम्म आहे तो धम्म म्हणजे अतिशय सत्य आणि प्रज्ञा, करुणा आणि समता असा असणारा जो धम्म आहे, या धम्मामध्ये आपल्या धम्माचं आचरण केलं पाहिजे. आणि आपल्याला जर पुढची भावी पिढी जर चांगल्या प्रकारे घडवायचं असेल तर पंचशिलाचं आचरण आपण प्रत्येकानं केलं पाहिजे. अशा प्रकारचा हा धम्म आम्हाला सांगतोय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्याच्या नंतर आम्हाला सर्व बौद्धांना असं सांगितलं, आम्ही सर्व बौद्धाचे अनुयायी आहोत, अनुयायांना असं सांगितलं तुम्ही 22 प्रतिज्ञेचं पालन करा, अनुकरण करा आणि त्यानंतर तुम्हाला हा धम्म काय आहे हा धम्म तुम्हाला समजेल. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सर्व संस्काराचं काम ही भारतीय बौद्ध महासभा करत असते. तेव्हा या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी माझ्यातर्फे हार्दिक मंगल कामना येतो.